नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मजेत तर नाही म्हणता येणार, आपण बरेच म्हणू, बरोबर की नाही? आपल्या पूर्ण देशभरात उष्णता एवढी वाढली आहे, अंगाची अगदी लाही लाही होते. अरे अंगाची तर सोडा, अंगणात साधं धान्य वाट टाकलं तरी लाह्या फुटतील, एवढी उष्णता आपली इथे वाढलेली आहे. तर ह्या उष्णतेच्या वाढीसाठी जबाबदार कोण आहे? कशामुळे एवढी उष्णता वाढली? याचं उत्तर काय द्याल दिगंबर? निश्चितच मित्रांनो, तापमान अतिशय प्रचंड वाढलेलं आहे. आपल्या देशामध्ये तापमान हे 50 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलेलं आहे. जैसलमेर राजस्थान येथे परवाचं तापमान हे 50 डिग्री सेल्सिअसच्या पुढे होते. मोठी चिंतेची बाब आहे मित्रांनो. दिवसेंदिवस तापमान अतिशय प्रचंड वेगाने वाढत आहे मित्रांनो. मृत्यू अटळ आहे मित्रांनो. होय, मी वारंवार तेच म्हणतोय, मृत्यू अटळ आहे. कारण तापमान हे अतिशय प्रचंड वेगाने वाढत आहे. मागील 10 वर्षापूर्वी हेच तापमान 35 ते 40 डिग्री सेल्सिअसच्या आतमध्ये होते. आता हे तापमान साधारण 42, 43 ते 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचलेला आहे. मित्रांनो, याला जबाबदार कोण आहोत? याला आपण स्वतः जबाबदार आहोत. तर सरकारची भूमिका काय? सरकार फक्त जखमेवर मलमपट्टी करण्याचं काम करत आहे. याचा अर्थ काय की तापमान वाढत आहे, तर सरकारची भूमिका काय आहे? दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे तर दुष्काळग्रस्त योजना घेऊन येणे शेतीसाठी म्हणा, किंवा उष्माघातासाठी वेगवेगळे वाढ उभे करणं म्हणा, हे फक्त जखमेवर मलमपट्टी करण्यासारखं आहे. पण याच्यावर शाश्वत उपाय काय आहे मित्रांनो? शाश्वत उपाय एकच आहे की सुयोग्य नियोजनबद्ध पर्यावरणाचा विकास. हेच त्याला शाश्वत असं उत्तर आहे. पण सरकारची भूमिका ही कुठेतरी फक्त जखमेला मलमपट्टी करणं, बाकी दुसरं काही नाही मित्रांनो. तर मित्रांनो, खऱ्या अर्थाने जर विचार करायला गेला असला तर आपण विचार करा की ही जी वसुंधरा आहे, हा जो निसर्ग आहे, यातूनच आपल्याला सर्व काही मिळते. अन्न, धान्य, श्वास, सावली, सर्व काही त्यातूनच मिळते. तरी देखील आपण ह्या निसर्गाचा अतिशय वारेमाप विध्वंस करत आहोत. याला जबाबदार कोण आहे मित्रांनो? तर मित्रांनो, इथे युरोपियन कंट्रीज मध्ये, आता मी इंग्लंडमध्ये आहे, इथं जर बघितलं तर यांनी ह्या वसुंधरेला अनन्य साधारण असं महत्व दिलंय. पोटच्या मुलागत हे ह्या वसुंधरेला जपतात. का म्हणून मित्रांनो? धर्म, ईश्वर या पलीकडे यांचा धर्म आणि ईश्वर, ही वसुंधराच खरा धर्म आणि ईश्वर आहे, हे यांनी स्वतः मानलेलं आहे मित्रांनो. त्यामुळेच आपल्याला हा वसुंधरेचा सुंदर अशा प्रकारे संगोपन करताना येथे दिसतं. आणि ह्या वसुंधरेच्या सहवासामध्ये जो आनंद मिळतो, हा ईश्वरी सहवासापेक्षाही जास्त मोठा आनंद असेल, किंवा मी हाच खरा ईश्वरी सहवास असेल असं म्हणेल. आपण जर विचार करायला गेलो, आपण मोठमोठ्या तीर्थयात्रा करतो, हजारो किलोमीटर आपण तीर्थयात्रेने प्रवास करतो. या 45 डिग्री सेल्सिअस मध्ये खरंच आपल्याला ईश्वरी अनुभूती मिळते का मित्रांनो? निश्चितच नाही. तर ईश्वराचा अनुभव घ्यायचा असेल तर ह्या निसर्गाच्या सहवासामध्येच खऱ्या अर्थाने आपल्याला ईश्वर प्राप्ती मिळू शकते मित्रांनो. त्यामुळे आपल्याला मी सर्वांना विनंती करतो की आपण मोठ्या प्रमाणात पर्यावरण संवर्धन करा, वृक्ष संवर्धन करा, तरच खऱ्या अर्थाने आपल्याला ईश्वर प्राप्तीचा आनंद मिळेल. तर ह्या इंग्लंडमध्ये जर बघितलं, येथील शिक्षण व्यवस्थेमध्ये देखील मुलांना पर्यावरणाचं महत्व काय आहे ह्या पहिल्या इयत्तेपासूनच गणित, विज्ञान, इंग्रजी यासारख्या त्याला महत्व दिलेलं आहे आणि त्या अशा प्रकारे शिकवले जाते. तर मित्रांनो, आता वेळ आपली आलेली आहे. शेवटचे 3 वर्ष आपल्याकडे आहेत. हे शेवटचे बोनस 3 वर्ष आहे. जर ह्या 3 वर्षानंतर तापमान हे पूर्णतः 50 डिग्री सेल्सिअसच्या पुढे जाणार, त्यानंतर वृक्ष संवर्धन आणि शेती करणं अवघड होणार. शेती फक्त पॉलीहाऊस मध्ये होणार आणि वृक्ष संवर्धन, वृक्षांची लागवड होणं देखील या उष्णतेमुळे अवघड होणार आहे. त्यामुळे ह्या 3 वर्षाचा आपल्याला लाभ घ्यायचा आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त वृक्ष संवर्धन करायचं आहे. ते आपल्या उद्याच्या पिढीसाठी. संपत्ती, धन, दौलत यापेक्षाही ह्या तुमची जी संपत्ती करून तिचा जर आपल्या भविष्यातील पिढीला आनंद घ्यायचा असेल तर या वसुंधरेचं संवर्धन करणं ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. तर मित्रांनो, स्वतः एक संकल्प करूया सर्वांनी की आपण एक वसुंधरेचं संवर्धन करूया. जर आपल्याकडून होत नसेल, ज्या काही सामाजिक संस्था आहेत पर्यावरणवादी, त्यांना तुम्ही सहकार्य करा, त्यांना तुम्ही फंडिंग करा, ते आपल्या मार्फत वृक्ष संवर्धन करणं. अशा वेगवेगळ्या स्वरूपात मित्रांनो आपल्याला वृक्ष संवर्धन करणं फार गरजेचं आहे. सरकारची भूमिका मी स्पष्ट केली. सरकार काय करते तुम्हाला मी सगळं सांगितलंय. सरकारवर आपल्याला विश्वास ठेवून चालणार नाही. आपल्याला स्वतःला उभं राहणं गरजेचं आहे आणि ह्या वसुंधरेसाठी आपल्याला सर्वांना उभं राहणं आहे. तरच येणारा मृत्यू हा आपल्याला टाळता येईल मित्रांनो. धन्यवाद.